हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू झटपट रेसिपी. विंटर स्पेशल एपिसोडमध्ये आज आपण पाहणार आहोत पालकची भाजी. बघा, पालक स्वच्छ कापून स्वच्छ इथे छान असा साफ करून पाण्यामध्ये घातलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून एक जाळीवरती काढते, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही एक्सेस वॉटर असेल, जास्तीचं पाणी, ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे हे स्वच्छ धुतलं आहे. आणि हे पाणी आहे ना, हे वेस्ट पाणी तुम्ही फेकू नका, तर हे तुम्ही झाडांना घाला, कारण कसं त्याचे गुणधर्म झाडांना सुद्धा मिळतात. आता हा जो पालक आपल्याला बनवायचा आहे, हा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. हा घोटून केलेला पालक आहे. ह्या पालक कुकरमध्ये बघा, एक कुकर घ्यायचा, अशी मोठी मोठी ही पालक कापून घेतलेली आहे. कुकरमध्ये तुम्हाला घालायचं आहे पालक, आणि हा आपण डाळीमध्ये शिजवणार आहोत. म्हणून इथे डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ, हरभरा डाळ म्हणतात त्याला काही जण, आणि मुगाची डाळ थोडी थोडी मिक्स करून घेतलेली आहे. आणि हा पालक मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. हा पहिले कुकरमध्ये घालायचा. त्याच्यावरती तुम्हाला कांदा, टोमॅटो, मिरची, अद्रक, लसूण सर्व तुम्हाला कुकरमध्येच घालायचं आहे. बघा, हा सर्व पूर्णपणे छानपैकी असं घालून घ्यायचं. मैत्रिणींनो, मला सांगा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही असा घोटून पालक करता का. बघा, ही वर डाळ घातलेली आहे, आणि अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालू नका, नाही तर ती भाजी पूर्ण पचपचित होते. कुकर आपण लावून घेतले, आणि कुकर गॅसवर ठेवून ह्याच्यात 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे कुकर थंड करायचा. भाजी एका पातेल्यामध्ये तुम्ही घालून घ्या, आणि पावभाजीचा जो स्मॅशर असतो किंवा रवी असेल तुमच्या घरामध्ये, त्याच्याने ही भाजी छान घोटून घ्यायची. आता आपल्याला द्यायचे भाजीला फोडणी. तर फोडणी देण्यासाठी इथे मी एक स्टेनलेस स्टीलची कढई ठेवली आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे लसूण आणि जिरं आणि कढीपत्ता. बस, आपण मिरची वगैरे सर्व काही आपण ऑलरेडी ते भाजीमध्ये घातलेलं आहे. याच्यामध्ये छान असं मस्त खरपूस अशी ही तुमची खमंग फोडणी करायची, आणि त्याच्यामध्ये तुम्ही घाला वरून तुमचा घोटलेला पालक. बघा, खूप सुंदर अशी खमंग फोडणी आहे, आणि वरून तुम्हाला ह्याचा हा घोटलेला पालक घालायचा आहे. आता ह्या पालकची चव वाढवण्यासाठी मी काय केलेलं आहे, माझ्या घरामध्ये एक प्युरी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये मी बीट, आवळा, गाजर असं सर्व मिक्स करून छान अशी एक प्युरी बनवून ठेवली होती. तर ती प्युरीसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यापूर्वी ह्याच्यामध्ये आपण घालूया हळद, थोडंसं लाल तिखट, आणि मीठ घालायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि ही छान अशी मस्त मिळून घ्यायची. बघा, ही मी प्युरी बनवली आहे, ही प्युरीसुद्धा ह्याच्यामध्ये घालते. खूप सुंदर आणि छान अशी ह्याच्यामध्ये चव येते. ह्याच्यामध्ये ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर कशासोबतही ह्याचा छान आस्वाद घेऊ शकता. भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि कोणती तुम्हाला रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.